जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन सुभाषराव वानखडे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, श्रीपद एज्युकेशन मार्फत आपण शनिवार सकाळी 8:15 वाजता जो पेपर घेतो त्याचे 20 जूनच्या पेपरचे स्पष्टीकरण आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे बघणार आहोत। बघा बेटा, पहिलाच प्रश्न जबरदस्त प्रश्न होता। प्रश्न म्हणते 1 ते 50 पर्यंतच्या सम आणि विषम संख्याच्या बेरजेतील फरकाला जर 5 ने भागले तर उत्तर काय येईल। बघा बेटा, थोडासा किचकट प्रश्न आहे पण तेवढा सोपा आहे। तुम्हाला सर्व सम संख्यांची बेरीज काढता आली पाहिजे आणि तसेच सर्वच्या सर्व विषम संख्यांची बेरीज काढता आली पाहिजे। पहिले तर तुम्हाला हे येणं अपेक्षित आहे। कुठून कुठपर्यंत? 1 ते 50। आता पहा बेटा, सर्व समसंख्यांची बेरीज काढायची आहे तर पहिले तर सर्वात पहिली समसंख्या 2, शेवटची समसंख्या 50 भागेला 2, हे झाली मधली समसंख्या गुणेला एकूण समसंख्या। बघा बेटा, एकूण समसंख्या किती? तर पहिले नैसर्गिक संख्या पाहू किती आहेत 1 ते 50 पर्यंत। मोठी संख्या मायनस लहान संख्या अधिक 1, तर हे झालं बेटा कॅन्सल, म्हणजे 50 आहेत नैसर्गिक संख्या। याच्यात समसंख्या आणि विषम संख्या अर्ध्या अर्ध्या, म्हणजे 25 सम आणि 25 विषम। तर जर समसंख्येची बेरीज विचारली तर तुम्ही समसंख्या एकूण समसंख्येनं गुणा, मग 50 अधिक 2 52, बेस 26 52, 25 सख 150 चे शून्य आजचे आले 15, 25 दुने 50 अधिक 15 65। तर समसंख्यांची बेरीज 1 ते 50 पर्यंत 650 आहे। त्याच्यानंतर 1 ते 50 पर्यंत विषम संख्यांची बेरीज जर बघितली तर पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागेला 2 आणि गुणेला एकूण विषम संख्या 25, मग 49 अधिक 1 50, मग बे 25 50, 25 गुणेला 25 625। आता समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरजेतील फरक म्हणते, म्हणजे 650 आणि 625 याच्यातला फरक आला बेटा 25। आता या फरकाला 5 ने जर भागितले तर आन्सर काय येईल बेटा? 5 5 25, म्हणजे पर्याय क्रमांक 1। ठीक आहे बेटा, चला समोरचा प्रश्न बघू। बघा, आपण असंही करू शकतो, 256 कोणाचा वर्ग आहे बेटा? तर 16, मग 16 अधिक 48 म्हणजे 64, 64 कोणाचा वर्गमूळ आहे? तर बेटा 8, मग 8 अधिक 56 पुन्हा 64 आणि 64चं वर्गमूळ पुन्हा 8, तर पर्याय क्रमांक 4 दिसते। पण तुम्ही या प्रश्नाला कसं सॉल्व्ह कराल? तुम्ही कराल बेटा, हा 56 पकडान, हा 56 याच्या आधीची वर्गसंख्या पहान, तर याच्या आधीची वर्गसंख्या काय आहे? 49। हे कोणाचं वर्गमूळ आहे? 7चं। याच्यामध्ये जर तुम्ही 1 मिळवला तरी आन्सर येते 8, तसं काढलं तरी चालते, असं काढलं तरी चालते। ठीक आहे बेटा, चला समोरचा प्रश्न घेऊ। बघा, प्रश्न म्हणते 11 गुणेला 11 भागेला 11 अधिक 11 आहे। बघा बेटा, 11 एक तर हे 11 झाले, मग प्लस 11 मायनस 11 तर गेट कॅन्सल झाले। आता 11 गुणेला 1 म्हणजे पर्याय क्रमांक 4, आन्सर येते 11। चला समोरचा क्वेश्चन घेऊ बेटा। बघा, ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी अंतर बरोबर वेळ गुणेला वेग मेरे भाई। आता बघा, 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी आगगाडी, एका बोगद्याला 2 मिनिटात, 2 मिनिट म्हणजे 120 सेकंद। जर गाडीची लांबी 300 मीटर असेल तर मी बोगद्याची लांबी x मीटर मानतो, तर बोगद्याची लांबी एवढी राहील बेटा। फक्त फरक एवढा आहे, हे तासामध्ये आहे, हे सेकंदात आहे, तर याला कन्वर्ट करण्यासाठी 5/18 करा लागन। मग छेदात कोण नाही आहे? 1 आहे, कोणत्याही छेदाने अंशाने छेदाला भाग देता येते, तर 6 10 60 sin 3 18, 3 चौक 12, 3 0 0, मग इन बेटा 4 1 4, 4 5 20 आणि हे 2 शून्य जसेच्या तसे। x अधिक 300, x बरोबर 2000 मायनस 300 बरोबर आन्सर येणार बेटा 1700। पर्याय क्रमांक किती आहे बेटा? 1 आहे याचा आन्सर। ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन, समोरचा प्रश्न। एक काम 12 मजूर 20 दिवसात करतात। 12 मजूर एक काम 20 दिवसात करतात आणि तेच काम करण्यासाठी 15 मजूर जर लावले तर किती दिवस लागतील? बघा बेटा, मजुरांच्या संख्येत वाढ केली तर काम होण्यासाठी दिवस कमी लागतील। मग जर एकीकडे वाढ एकीकडे घट असेल तर समोरासमोरील संख्यांचा गुणाकार करतात, कारण की चलन जे आहे ते व्यस्त चलन असते। मग 12 गुणेला 20 इज इक्वल टू 15 गुणेला x। हे 15 बरोबरच्या तिकडे पाठवून देऊ, x च्या सोबत गुणाकार आहे, बरोबरच्या तिकडे भागाकार राहणार। मग 5 त्रिक 15, 5 चौक 20, 3 चौक 12 आणि 4 चौक 16। पर्याय क्रमांक किती मेरे भाई? 3। ठीक आहे, चला समोरचा प्रश्न घेऊ। समोरचा प्रश्न, दोन संख्यांचे गुणोत्तर 3:5 आहे
आणि लसावी 240 आहे, तर त्या संख्यांमधील फरक किती बघा बेटा. मी जर पहिली संख्या मानतो 3x आहे आणि दुसरी जे संख्या आहे तिला मानतो मी काय आहे 5 आहे, 5x आहे. आता बघा, जर जर हा x जो असते ना त्याला मसावी म्हणतात बेटा. मग लसावी बरोबर सामायिक अवयव गुणेला असामायिक अवयव असते. तर सामायिक अवयव कोण आहे बेटा? सामायिक अवयव म्हणजे मसावी होते, असामायिक अवयव म्हणजे हा गुणोत्तर होते. आणि लसावी 240. 240 हे 15 बरोबरच्या इकडे आले, 15 बरोबर मसावी. 15 8 120 होते, म्हणून 15 16 240 होते. तर मसावी आला बेटा 16, म्हणजेच सामायिक अवयव. आता म्हणजेच काय बेटा? एक्स. एक्स म्हणजेच काय असते? मसावी. जर तुम्ही मसावीनं गुणोत्तराला गुणलं तर पहिली संख्या भेटते. मग या दोघातील फरक जर विचारला तर तो किती येणार बेटा? 5x आणि 3x मधला फरक 2x. तर हा जो 16 आहे मी इथं लावतो, हे आन्सर काय होऊन जाईल? 32. तर पर्याय क्रमांक किती आहे? 1. ठीक आहे, चलो समोरचा प्रश्न घेऊ बेटा. बघा, 36 नंतर येणारी 9वी त्रिकोणीय संख्या. बघा बेटा, 36 ची दुप्पट करायची, 72 आले. कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे? 8 आणि 9. मोठी सोडून द्यायची, लहान पकडायची. कोणत्या क्रमांकाची म्हणते? 9व्या. 8 अधिक 9 17, याले घ्यायचा पाया. आणि काळाची याची त्रिकोणीय संख्या 17 गुणेला 18 भागेला 2, 2 9 18, 9 7 63 चे 3, आजचे आले 1, 9 1 9 अधिक 6 15, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे बेटा, ऐसा चलना पड़ता इसमें. चला समोरचा प्रश्न बघा. एका व्यक्तीने ताशी 9 किलोमीटर वेगाने काही अंतर कापले आणि ताशी 6 किलोमीटर वेगाने तो परत आला. जर त्याला एकूण 5 तास लागले असतील तर त्याने कापलेले अंतर किती? अंतर बरोबर वेळ गुणेला वेग असते बेटा. मग वेळ लागत आहे त्याला 5 तासाचा. 5 तासाचा वेळ लागत आहे. वेग आपण काढू. वेग इथं जाताना 9 आणि येताना 6, म्हणजे सरासरी जर मी वेग काढतो म्हटलं तर 2 गुणेला पहिला वेग गुणेला दुसरा वेग भागेला दोन्ही वेगाची बेरीज. मग 2 गुणेला 9 गुणेला 6 भागेला 15, 3 दुने 6, 3 5 15. ठीक आहे. मग 2 दुने 4, 4 गुणेला 9, 36/5. आता बघा बेटा, इथं 5 तास तर इथं 36/5. मग हे 5 आणि हे 5 गेट कॅन्सल. आन्सर आलं बेटा आपलं 36. तर पर्याय क्रमांक 2 आपला आन्सर आहे बेटा. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 34. एका परीक्षेत 35% विद्यार्थी गणितात नापास झाले. नापास झाले कोणत्या विषयात? गणितात. किती टक्के? 35. 25% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. इंग्रजीत किती टक्के? तर 25%. आणि दोन्ही विषयामध्ये 10% विद्यार्थी नापास झाले. तर मग आपण एकूण नापास विद्यार्थी काढू शकतो. एकूण नापास 35 अधिक 25 वजा 10, 5 अधिक 5 10 चे 0, आणि 3 आणि 3 6 मायनस 10 बरोबर 50. जर 50% नापास असतील तर मग किती टक्के विद्यार्थी पास झाले? तर 50% पास. 50% नापास तर 50% पास. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा बेटा. A is to B, मग B is to C, आणि मग C is to D. A is to B किती आहे बेटा? 2 असतील. B is to C किती आहे बेटा? 4 5. C is to D किती आहे बेटा? 6 7. त्यांना क्वेश्चन विचारला आहे A is to D. मग आपण करू बेटा पहिले तर D ची व्हॅल्यू 3 गुणेला 5 गुणेला 7. त्याच्यानंतर A ची व्हॅल्यू 2 गुणेला 4 गुणेला 6. ठीक आहे. आता हे 2 गुणेला 4 गुणेला 6 आणि हे 3 गुणेला 5 गुणेला 7. 3 1 3, 3 दुने 6, 2 चौक 8, 8 दुने हे 16, आणि 7 5 हे 35. तर आन्सर आला बेटा 16:35. पर्याय क्रमांक 1. आता बघा मित्रांनो, जर तुम्हाला इथं C विचारला असता तर तुम्ही 3 गुणेला 5 गुणेला 6 केले असते. आणि जर तुम्हाला B विचारला असता तर 3 गुणेला 4 गुणेला 6 केले असते. तर हे असं असते. ठीक आहे, चलो समोरचा प्रश्न बघा बेटा. प्रश्न आहे समान खरेदी किंमत असलेल्या दोन वस्तूच्या विक्री किमतीतील फरक 40 रुपये. विक्री किमतीतील फरक किती आहे बेटा? 40 रुपये. आणि शेकडा नफ्यातील फरक 10 रुपये आहे. म्हणजे खरेदी किंमत किती असेल बेटा? 400. म्हणजे एक वस्तू 100. बघा ना तुम्ही, एक वस्तू x तर दुसरी x - 40. एक किंमत x तर दुसरी किमतीतील फरक 40 आहे, म्हणजे 40 ने कमी जर पकडलं
आणि हा 100, तर शेकडा नफ्यातील फरक 10, 90 पकडलं तर 90 गुणेला x बरोबर 100 गुणेला x मायनस 40. हा शून्य गेट कॅन्सल. 9 गुणेला x 9x, 10 गुणेला x 10x मायनस 10 गुणेला 40 400. मायनस 400 बरोबरच्या तिकडे गेले, 9x बरोबरच्या इकडे आले, 10x मधून मायनस झाले, x बरोबर 400. असं काढल्यापेक्षा हे डायरेक्ट असं दिसत आहे. फरक आहे 40 आणि शेकडा फरक आहे 10 म्हणजे 400. चलो नेक्स्ट क्वेश्चन. एका वर्तुळाकृतीत तांब्याच्या तारेची त्रिज्या 42 सेंटीमीटर आहे. ती सरळ करून तिचा एक चौरस तयार केला. बघा बेटा, जर सरळ करून एखाद्या तारेचा चौरस तयार केला किंवा वर्तुळाची लांबी किंवा चौरसाची लांबी म्हणजे होते बेटा वर्तुळाचा तर परिघ होते आणि चौरसाची तर परिमिती होते. ठीक आहे. चौरसाची परिमिती काय असते? 4 गुणेला बाजू असते आणि वर्तुळाचा परिघ काय असते बेटा? 2 पाय r असते, 2 पाय r. आता बघा बेटा काय होते, त्रिज्या दिलेली आहे 42, तर 2 गुणेला 22/7 गुणेला 42 बरोबर 4 गुणेला बाजू. चलो 7 सख 42, 22 दुने 44 आणि 6 चोक 24 चे 4 हातचे आले 2, 6 चोक 24, 25 26, 264 बरोबर जर 4 गुणेला बाजू होत असेल तर चौरसाची बाजू किती? तर हे 4 बरोबरच्या तिकडे पाठवा, भागाकार करा. 4 सख 24, 2 उरले, वरून आले 4, 4 सख 24. मग बाजू किती आली बेटा? 66. प्रश्न विचारला क्षेत्रफळ. तर बेटा चौरसाचे जर क्षेत्रफळ पाहिजे तर तुम्हाला बाजूचा वर्ग करा लागते. मग बाजू किती आहे? 66. 66 चा वर्ग, 6 6 36 चे 6 हातचे आले 3, 6 6 36 दुने 72 अधिक 3 75 चे 5 हातचे आले 7, 6 6 36, 6 6 12 आणि 1 13 43. म्हणजे आन्सर किती येते बेटा? 4356. समजले बेटा? जबरदस्त प्रश्न आहेत. साधे दिसणारे प्रश्न आहे पण तितकेच महत्वपूर्ण प्रश्न आहे बेटा. चलो नेक्स्ट क्वेश्चन. रोमन अंकामध्ये 29 लिहा म्हणते रे बेटा. चला 10 लिहिले, 20 लिहिले. आता 10 मधून एक मायनस करायचा आहे, डावीकडे लिहिला x x i x, पर्याय क्रमांक 3 आहे बेटा आन्सर. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. 5,10,019 या संख्येतील एक अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? बघा बेटा 5 आहे, 1 आहे, 2 0 1 9. पहिले तर आहे 1 काढा, बाकी जागा जसच्या तशा लिहा, 0 न भरा. 1 लिहिला, अजून हावाला 1 लिहा, बाकी जागा 0 न भरा. हे आहे याच्या स्थानिक किमतीतील फरक. 0 तून 0 गेला, 1000 मधून 1 गेला, 999 राहिले, 9990, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. बघा बेटा 11/13 2चा फरक, 13/15 2चा फरक, 17/19 2चा फरक, 21/23 2चा फरक. ठीक आहे. जर अपूर्णांकामध्ये, व्यवहारी अपूर्णांकामध्ये फरक समान असेल, जर फरक समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. यानं मोठा अपूर्णांक विचारला, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. चलो समोरचा क्वेश्चन. 8 ग्राम गुणेला 3 केले तर किती किलोग्राम म्हणते? 8 गुणेला जर 3 केले तर आन्सर किती येते रे भाई? 24. 8 गुणेला 3 केले तर आन्सर किती येते बेटा? 24. मग किती किलोग्राम? तर हे तर झाले बेटा ग्राम. जर किलोग्राम मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर 1000 न डिवाइड करायला लागते. म्हणजे 24 मी जसेच्या तसे लिहितो, 3 घराच्या नंतर दशांश चिन्ह देतो, उरलेली जागा 0 न भरतो, म्हणजे 0.024, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. समोरचा प्रश्न बेटा 35 ते 65 पर्यंत एकूण विषम संख्या किती? बघा सगळ्यात पहिले तर नैसर्गिक संख्या काढणे आहे. मोठी संख्या मायनस लहान संख्या अधिक 1. मग 5तून 5 गेले 0, 6तून 3 गेले 3, अधिक 1 म्हणजे काय बेटा? 31. आता या नैसर्गिकला 2 ने भागलं तर सम आणि विषम भेटते. मग मी या 31 ला 2 ने भागतो, 2 15 30 होते, 1 उरते, म्हणजे सम किती बेटा? सम तुमच्या होऊन जाते 15 आणि विषम तुमच्या होऊन जाते 15. परंतु हा जो बाकी एक उरला याचा अर्थ एक सम किंवा एक विषम जास्तीची संख्या आहे. कसं चेक करायचं? तर जर दोनही विषम संख्या असतील तर हा एक विषम मध्ये टाकायचा आणि जर दोनही समसंख्या असतील तर हा एक सम मध्ये टाकला असता. मग 15 अधिक 1 16, तर विषम संख्या किती होतील बेटा? 16, पर्याय क्रमांक 2. चलो नेक्स्ट क्वेश्चन. खालील प्रश्नातील वर्तुळाबाहेरील संख्यांचा संबंध लक्षात घेऊन तिसऱ्या वर्तुळातील प्रश्न चिन्हाच्या जागी असलेली संख्या सांगा म्हणते बेटा. बघा बेटा
बघा लक्ष द्या बेटा, पहा 2 अधिक 7 9, 9 अधिक 9 18, 18 अधिक 5 23, सगळ्याची बेरीज केली आहे. 8 अधिक 4 12, 12 अधिक 10 22, इथं 21, 21 अधिक 6 27, मग मग 5 अधिक 6 11, 11 अधिक 9, 11 अधिक 9 20, 20 अधिक 8 28. तर या प्रश्नाचा राईट आन्सर आहे बेटा पर्याय क्रमांक 2. चलो नेक्स्ट क्वेश्चन, समोरचा प्रश्न गायब आहे. चलो, जर कोणत्याही वस्तूच्या विक्री किमतीत 20% कपात केली आणि त्याच्या विक्रीत 30%ची त्या कपातीमुळे वाढ झाली असेल तर महसुलावर त्याचा काय परिणाम होईल असा प्रश्न विचारण्यात आला. बघा बेटा काय करायचं, सर्वात पहिले जे वस्तू होती ते 100% मानाची, 20% कपात, 100 वर 20 कमी म्हणजे 80 आणि 30% वाढ म्हणजे 100 वर 30 जास्त म्हणजे 130. छेदात कोण नाही आहे, एक आहे, 100 100 गेट कॅन्सल, 13 8 104, 100 ची वस्तू 104 होणे म्हणजे 4 ने वाढणे. तर पर्याय क्रमांक काय आहे बेटा 3 आन्सर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन, समोरचा प्रश्न घेऊ. अजयचे वय विजयच्या वयाच्या दुप्पट आहे. हे अजयचे वय विजयच्या वयाच्या दुप्पट आहे. विजयचे x मानले तर अजयचे 2x मानू बेटा. अजय स्वप्नील पेक्षा 4 वर्षांनी लहान आहे, तर स्वप्नील जो आहे तो अजय पेक्षा 4 वर्षांनी मोठा पकडा. कारण की अजय स्वप्नील पेक्षा 4 वर्षांनी लहान, तर स्वप्नील अजय पेक्षा 4 वर्षांनी मोठा. स्वप्नीलचे वय 3 वर्षानंतर 15 होईल. जर तो 3 वर्षाच्या नंतर 15 होईल तर तो आज तर 12 वर्षाचा असेल ना दादा. 3 वर्षाच्या नंतर जर तो 15 होत असेल तर आज तर तो 12 राहील ना, म्हणजे 3 वर्षानंतर 15 होईल. आजचं जे वय आहे स्वप्नीलचं हे इथं 12 आपण टाकू. मग काय होईल बेटा 2x बरोबर 4 बरोबरच्या तिकडे गेले, 12 मधून मायनस झाले. x बरोबर 2 बरोबरच्या तिकडे गेले, 8 भागेला 2 4, x ची व्हॅल्यू आली 4. तर विजयचे आजचे वय x म्हणजे किती वर्ष बेटा 4. समजले. चला समोरचा प्रश्न घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन, 10 पैसे 20 पैसे 25 पैशाच्या समान नाणी घेतल्यास 22 रुपयात प्रत्येक प्रकारच्या किती नाणी असतील. काही जास्त लोड घ्यायचं काम नाही, सरळ सरळ किती रुपयात म्हणते 22 रुपयात. 22 रुपयाचे पैसे करून टाकू 100 न गुणून. त्याच्यानंतर 10 पैसे अधिक 20 पैसे अधिक 25 पैसे याची करून टाकू बेरीज. 22 गुणेला 100, 20 अधिक 10 30 अधिक 20 50 अधिक 5 55, 11 पाची 55, 11 दुने 22, 5 20 100, 20 दुने 40. बघा बेटा पर्याय क्रमांक 2 आहे. कसा बेटा आपण पेपर सोडवून राहिलो आहे, तर तुम्हाला पेपरचे स्पष्टीकरण मी तसेच देईन की परीक्षेत प्रश्न कसा सोडवायचा. पण जेव्हा तुम्ही क्लासमध्ये येता आणि क्लास करता, ते ऑनलाईन असो का ऑफलाईन असो, तुम्ही जेव्हा क्लास करता तेव्हा तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगितल्या जाते. एका या नाण्याच्या गणिताचे 100 150 प्रश्न सरावाचे घेतल्या जाते, तेव्हा तो टॉपिक पक्का होते. ठीक आहे बेटा. चलो लक्षात घ्या. समोरचा प्रश्न, 3 घंटा अनुक्रमे 9 12 15 मिनिटांनी वाजतात. म्हणजे याचा जर मी लसावी काढतो, एकत्र हा शब्द आला लसावी काढतो, तर 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, सामायिक अवयव मसावी 3 गुणेला असामायिक अवयव 3 चौक 12, 12 पंच 60 बरोबर येते तुमचा लसावी. लसावी आहे बेटा 180 मिनिटे, म्हणजेच बेटा 3 तास. तर 3 तासाने वाजतील, म्हणजे 8 वाजतापासून 3 तास म्हणजे 9 10 11, तर दुपारी 11 वाजता पर्याय क्रमांक 1 त्या 3ही घंटा एकत्र वाजतील. चला समोरचा क्वेश्चन घेऊ बेटा. जर P आणि Q यांची सरासरी 20 आहे, जर P आणि Q यांची सरासरी 20 आहे, म्हणजे P आणि Q ची जे बेरीज आहे ते 40 आहे. त्याच्यानंतर Q आणि Y यांची सरासरी 25 आहे, तर Q आणि Y यांची बेरीज 50 आहे. आणि P आणि Q आणि Y यांची जे सरासरी आहे ते जर 23 आहे, तर P आणि Q आणि Y ची जे बेरीज होईल ते 69 होईल. तर P आणि Y ची सरासरी तुम्हाला विचारली आहे, म्हणजे याचा आन्सर तुम्हाला काढणं आहे. आता बघा बेटा, भागेला 2 तर राहणारच आहे. व्हॅल्यू P ची काढायची आहे, तर P ची व्हॅल्यू काढण्यासाठी P अधिक Q अधिक Y यांच्या बेरजेतून मी Q अधिक Y ची बेरीज मायनस करतो. P अधिक Q अधिक Y ची बेरीज आहे 69 आणि Q अधिक Y ची बेरीज आहे 50. 9तून 0 गेले 9 राहिले आणि 6तून 5 गेला 1, म्हणजे P ची व्हॅल्यू आली 19 अधिक. आता अशाच प्रकारे मी Y ची व्हॅल्यू पण काढतो. P अधिक Q अधिक Y च्या बेरजेतून मी जर Y ची व्हॅल्यू काढायची आहे, तर P आणि Q ला जर वजा केलं तर माझा आन्सर निघेल. P अधिक Q अधिक Y 69 इथं दिसते.
पी अधिक क्यू आलं बेटा 40. 9तून 0 गेले, 6तून 4 गेले, हे झालं बेटा 29. मग y ची व्हॅल्यू आली 29. 9 अधिक 9 18चा 8 हातचा आला 1 2 1 3 1 4 भागेला 2 बे दुने 4 आणि बे चौका 8. तर 24 आन्सर दिसते पर्याय क्रमांक 1. समजले बेटा? चलो नेक्स्ट क्वेश्चन. 50 पैशाची 14 नाणी. बघा बेटा 50 पैशांची किती नाणी? 14 नाणी. म्हणजे बेटा 50 पैशाची 14 नाणी म्हणजे किती रुपये? तर 7 रुपये. आणि एका रुपयाचे 19 नाणी म्हणजे 19 रुपये. मग 9 आणि 7 19 आणि 7 म्हणजे 26 रुपये आहे. किती रुपये आहे? 26 रुपये. आता याच्या ऐवजी 2 रुपयाच्या नाणी घेतल्या तर किती नाणी घ्या लागन? 26 रुपयात 2 रुपयाच्या नाणी घेतल्या तर 13 नाणी घ्या लागन. तेव्हा किती रुपये येईन बेटा? 26. आणि जर 1 रुपयाची घेतो म्हटलं तर 26 नाणी घ्या लागन. आणि जर 50 पैशाच्या घेतो म्हटलं तर याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला की 2 रुपयाच्या घेतल्या 26 रुपया, 2 रुपयानं किती विन? 13 नाणी. 1 रुपयानं विन 26 आणि 50 पैशानं किती विन हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन. तर याचा आन्सर काय बेटा? 13 म्हणजे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 400 चे किती टक्के म्हणजे 250 होते? तर 400 चे किती टक्के म्हणजे 250 होते? तर 2 0 गेट कॅन्सल. x बरोबर 250 भागेला 4. 4 सक 24 1 उरला. 1 उरला. मग 1 उरला. मग वरून आला 0 10. 4 दुने 8. 62 एकच आन्सर आहे ते आहे हे. तर हे टिक करू. समोर काय जावं लागते? समोर बघा बेटा आता बघा बेटा इथं आपलं अंकगणित संपलेलं आहे. ठीक आहे? जर तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीचा व्हिडिओ पाहिजे तर तुम्ही मला मेसेज मध्ये पाठवा. ठीक आहे? तर याच्या नंतरचा व्हिडिओ जो राहील तो बुद्धिमत्ता चाचणीचा राहील. धन्यवाद.